नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय प्राध्यापक रसूल सोलापुरे यांची फाटलेलं आभाळ ही कादंबरी, आणि आज ह्या कादंबरीचा शेवटचा भाग अर्थात भाग 17वा. आठवणींच्या तंद्रीत बापूराम साखर कारखान्याजवळ कधी पोचला हे त्यालाही समजलं नाही. बैलासनी हाकाराया लागलंच नाही. जणू काही मालकाच्या डोक्यावरचं कर्जाचं ओझं कमी करून मालकाला सुखी करायसाठी त्यांनासुद्धा हे कष्टाचं जू खांद्यावर घेऊन चालत राहायचं आहे. अगदी आडेवेडे न घेता बापूरामच्या बैलांनी कारखाना गाठला होता. रस्ता केव्हा संपला हे बापूरामलाही कळलं नाही. त्याच्यापुढं अड्ड्यावर अनेक बैलगाड्या आल्या होत्या. त्यांनीही आपली गाडी सावलीची जागा बघून उभी केली. गाडीतनं खाली उतरला. त्यांनी बैलांच्या पाठीवर मायेनं थोपटलं. त्यांच्या खांद्यावरचा जू बाजूला करून त्यांना बाजूला केलं. गाडीत त्यांच्यासाठी ठेवलेली उसाची वाडी त्यांच्यापुढं खायला टाकली. आता थोडी विश्रांती त्यांना मिळू दे अशा मायेच्या नजरेनं बापूरामनं आपल्या बैलांवर नजर टाकली. बापूरामला ही बैलजोडी जीवासारखी वाटत होती. पैशाचा विचार करून त्यानं कधीच गाडीत उसाचं ओझं वाढवलेलं नव्हतं. बैलांना अगदी हलकं वाटेल अशीच तो उसाची गाडी भरत असे. बाकीचे त्याचे टोळीवाले गाडीतले त्याला यासाठी नावं ठेवत, पण बापूरामनं कधी त्यांचा विचार नाही केला. जराशी ऐसपैस जागा बघितली. बापूरामनं आपलं बोड टेकलं. आपल्या गाडीची पाळी यायला अजून अवकाश असल्यामुळे जरा विश्रांती घेऊन राधाबाईनं दिलेलं भाकरीचं फडकं सोडून त्याचा तुकडा मोडावा असा विचार तो करत होता. कारखान्यावर सगळीकडे नुसती धावपळ दिसत होती. तिथून टोळीसाठी राहायला दिलेली जागा मैलभर लांब ठेवली होती. तिथं मोठा माळ होता. पाण्याची सोय होती. जनावरं बांधायला मुबलक जागा होती. टोळीवाल्यांच्या पोरांना खेळायला जागा होती. त्यामुळं हा परिसर बापूरामलाही आवडला होता. भोवतीनं असलेल्या झाडीनं वातावरण थंड राहत होतं. मांजीराम गेल्यावर बापूरामला मुकादमाला भेटून टोळीत यावं लागलं होतं. डोक्यावर लग्नाचं कर्ज होतं. त्यानंच मुकादमाकडून घेतलेल्या पैशातनं बैलजोडी घेतली. काही पैसे खर्चाला ठेवून बाकीचे आप्पा सावकाराला कर्जापोटी द्यायचा बापूरामनं विचार केला होता. 5-6 वर्ष कष्टाचे जातील तोपर्यंत खूप राबायचं, कर्ज फेडायचं. म्हणजे पोरगं मोठं होऊन शाळेत जायला लागल. मग त्याला भरपूर शिकवायचं. त्याला कर्जाची झळ लागू द्यायची नाही. आमच्या कष्टाची धग त्याला लागू द्यायची नाही असा बापूराम आणि राधाबाईनं विचार केला होता. आता पोरगं मोठं होईपर्यंत तू फक्त त्याच्याकडे लक्ष दे. त्याला हवं नको ते बघ. काय राबायला लागतंय ते मी राबतो, पण पोरग्याला मोठं करूया, त्याला चांगलं शिक्षण देऊया, तो मोठा साहेब होऊ दे. पोरगा मोठा साहेब झालेला दोघांनाही बघायचं होतं. राधाबाई सकाळी गाडी भरायला येत. मुलाला झाडाखाली साडीचा झोपाळा करून त्यात ठेवत. ऊस तोडता तोडता सारखी ती मुलाकडे ये. त्याला त्या साडीच्या पाळण्यात खेळलेलं बघून तिचा जीव भांड्यात पडे. ते रडायला लागलं की तिच्याही जीवाची घालमेल होऊन जात असे. एक मन तिचं नवऱ्याच्या कष्टाकडे लागे तर दुसरं मन मुलाच्या हालचालीकडे लागलेलं असे. ऊस तोडून गाडी भरली की बापूराम तिला झोपडीकडे पाठवून देत. बाकीच्या बायका ऊसाच्या गाडीवर बसून कारखान्यावर येत. तिथंच भाकर तुकडा खाऊन मग झोपडीकडे परतत असत. राधाबाईला तिचा हाल बघून बापूराम तिला कमी काम कसं करावं लागेल हे बघत राही. स्वतःकडे सारा कामाचा वाटा घेत असे. गरज असेल तिथंच बापूराम तिला कामाला लावत. दोघांनीही एकमेकांच्या विचारानं साऱ्या कामाचं, पैशाच्या खर्चाचं, बचतीचं नियोजन सुरू केलेलं होतं. बापूरामनं खांद्यावरच्या टॉवेलनं तोंडावरचा घाम आणि अंगावर बसलेला धुरळा पुसला. तोंडावर पाण्याचा भपकारा मारावा असं त्याला वाटत होतं, पण पाण्याचा नळ थोडा लांब होता. उठायचा कंटाळा आल्यामुळं झाडाच्या बुंद्याला पाठ लावून तो तसाच थोडा वेळ बसला. तेवढ्यात बापूराम अशी हाक मारत त्याच्याकडं कोणीतरी येत होतं. बापूरामला आवाज ओळखीचा वाटला. जिकडं तिकडं गाड्या उभ्या राहिल्यामुळं आवाज कोणाचा हे त्याच्या लक्षात येत नव्हतं, पण त्याला फार वेळ वाट नाही पाहावी लागली. नारू पिंगळ्या दत्त म्हणून त्याच्यासमोर उभा राहिला. बापूरामला त्याने आपल्या टोळीत घेतलं होतं. दोघांनी पहिलीचं शिक्षण घेतलं आणि शाळेला एकाच वेळी दोघांनी रामराम ठोकलेला होता. पण त्यावेळची दोस्ती मात्र कधी कमी झाली नव्हती.
तोच सारखा ऊसतोड टोळीत बापूरामनं यावं म्हणून धडपड करत राहिला होता, पण बाबामुळं बापूरामला येता आलं नव्हतं. तसं हे काम करण्याचं, टोळीत जायचं त्याने ठरवलं होतं. त्यासाठी त्यांनी राधाबाईचं मनही वळवलं होतं. तिनं पैसा मिळवायला याशिवाय दुसरा मार्ग नाही हे ओळखलं होतं, म्हणून ह्या कामासाठी तिनं नवऱ्याला आडकाठी केलेली नव्हती. टोळीत यायला अडचण होती ती फक्त मांजीरामची. त्या दिवशी कर्जाचा विषय निघाल्यावर बापूराम बाबाला याबद्दल सांगून त्याचं मन वळवणार होता. त्याच्या परवानगीनंच त्याला टोळीत यायचं होतं. पण त्याच दिवशी बापाचा आजार वाढला. त्याला दवाखान्यात न्यायची त्याची धडपड सुरू होती. त्यामुळे हा विषय त्यांनी मांजीराम पुढं काढला नव्हता. पण मांजीरामचं उपचारा अगोदर आणि ह्या विषयावर काही चर्चा व्हायच्या अगोदरच निधन झालं. आता बापूराम पुढे दुसरा मार्ग नव्हता. घरची जबाबदारी, कर्जाचं ओझं हे काही त्याला शेतीच्या कामातनं मार्गी लावता येणार नव्हतं. त्यांनी लगेच नारूला गाठलं. नारूनं मुकादमाची गाठ घालून दिली. राबणारं ताकदीचं पोरगं मिळतंय म्हणून मुकादमही खुश झाला. त्यानं लगेच बापूरामला टोळीत घेतलं, ॲडव्हान्स पैसे दिले. नारूला सुद्धा जीवाभावाचा जोडीदार मिळाल्याचा आनंद झाला. दोघेही एकमेकांना कामात मदत करत असत. नारूमुळं बापूराम या कामात कधी रमून गेला त्याचं त्यालाही कळलं नाही. घरापासून 4-5 महिने लांब राहून काम करताना त्याला कधी परक्या ठिकाणी काम करत असल्याचं जाणवलंच नाही. दोघंही एकमेकांना समजून घेऊन काम करत. नारूची बायको गुणा आणि राधाबाई यासुद्धा एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी झाल्या होत्या. टोळ्यांच्या झोपड्या उभारताना दोघांनी अगदी एकमेकाजवळ आपल्या झोपड्या उभ्या केल्या. अरे ये नारू, तू आलास वय? मग र, अरे कवापासनं तुला हाका मारत आलोय. तू आपला तुझ्या नादातच. हे बघ, तुला आंबाड्याची भाजी आवडती म्हणून घेऊन आलो. अरे तू कुठनं हाका मारला ते दिसायलाच नाही बघ. म्या जरा दम खावं म्हणून झाडाला टेकलो. जराशी डोळ्यावर झापड आल्यासारखी झाली तर तुझी हाक आली. त्यामुळं काही ध्यानात नाही आलं. आणि गाडी कुठं सोडलं रे? ते काय त्या पलीकडच्या अड्ड्यात. तुझ्या गाडीची आज लवकर भरती झाली वाटतं. तू आमच्या पार पुढं आला तू आज. वय आज जरा लवकर गेलतो फाडात. म्या बाहेर पडलो, तुझं आटपाया नव्हतं तवा. तुला हाक मारून तर पुढं आलो. तुझं बापूरामन कामच वेगळं आहे बघ. त्याच्यात राधाबाईसारखी बक्कळ कामाची बायको मिळाली तुला. ते बी काही खोटं नाही नारो. तिच्यामुळं माझ्यावरचं कामाचं वजं कमी झालंय. पर गुन्हा बी काय कमी नाही. उगा वहिनीला नावं ठेवली तर चालणार नाही. बापूराम हसत हसत म्हणला. अरे नाही नावं ठेवत तुझ्या वहिनीला. नावाप्रमाणे गुन्हीची ती. पण राधाबाईची तोड नाही यायची कुणाला बरं का. ते जाऊ दे. बापूराम कालपासनं एक काळजी लागून राहिली रे. काळजी? आणि ती र कसली? अरे कसलं एवढं गोडारत पडले म्हणायचं. दोस्त म्हणतोयस ना व, मग सांगायला ना ग वय समज. अरे मग नुसतं काय नावाला मैत्र का आपण? अरे नुसतं बोलायच्या आधी लांबच्या लांब भाषणं द्यायला लागला की काय पुढारी बिडारी होतो काय तू? नगर बाबा, तेवढं सोडून बाकीचं समज बोल. मग गरीबाची ती काम आहे तोय. उगा आता इशे सोडून बोलाय ना ग. सांग काय झालंय सांग. अजून गाडी गेटला जायला तासभर लागणार आहे, तवर बोलू की. अरे येळ आहे म्हणूनच बापूराम तुझ्याकडं आलोय. तसा बी कामातनं बोलायला येळ कुठं असतोय सांग की. आम्हासने पहाटाचं लवकर उठून कामाला लागला हो, आणि रात्रीला बी लवकर झोपायला लागतंय. त्यामुळं इथंच कारखान्याच्या आड्या हो एक गाठकाभर निवांत येळ मिळतोय म्हणायचा. वय इथंच जरा तास गाठका बोलायला मिळतंय म्हणायचं. नारू चल, बोलत बोलत चहा घ्यायला टपरीवर जाऊ. आज भजी आणि चहा घेत बोलू. अरे तुझं काय डोस काय का जाग्या बापूराम? मग भजी खाऊन या भाकरी काय करायची? त्याच्यात वहिनीनं आंबाड्याची भाजी करून दिली, त्याचं काय करणार तू? हे खायला नसलं तर घरात काय सांगायचं म्या? त्याची काळजी करू नका नारू. तुझी भाजी भाकरी दे माझ्याकडं. वस्तीव गेलो की मी आणि राधाबाई दोघं बी खातो. मग त्याचा विचार कशाला करतो सांग बरं? म्हणजे बायकोला भाजी द्यायच्यासाठी तुझा जीव घोटमळायला लागला वाटतं. नारू जोरानं हसत बापूरामची चेष्टा करत म्हणाला. हे बघ नारू, उगं काय बी चेष्टा नका करू. आज भजी खायचा मूड आहे म्हणून आज भाकरीला सुट्टी. तसा तू भेटला नसतास तर मग काय इलाज नव्हता बघ. पण आता तू भेटलाय म्हणल्यावर भजी खायची इच्छा लय वाढली. चल आता येळ न ग चल. बापूराम त्याची येण्याची वाट बघायची अगोदर जागेवरनं उठला, चालायला लागला सुद्धा. त्यामुळं आता नारूचाही नाईलाज झाला. तोही बापूरामबरोबर चहा घ्यायला टपरीकडे निघाला. बरकंची काळजी म्हणायची तुझी.
बापूरामनं चालत चालत बोलायला सुरुवात केली. गाड्यांची ये जाऊन रस्त्यावर कमालीची धूळ भरली होती. दोघांच्या पडणाऱ्या पावलाबरोबर धुळीची पूड त्यांच्या अंगावर उडत होती. त्या तांबूस धुळीमुळं दोघांचे कपड्यांचा मूळ रंग झाकून गेला होता. वाटेत बाजूनं जाणाऱ्या वाहनांमुळे आणि ही धुळीची पुटं कपड्यावर थरावर थर चढत होती. पण दोघांनाही त्या धुळीचं काही वाटत नव्हतं. ते आपले बोलण्यात गढून गेले होते. तशी काळजी म्हणायची ना तर त्या तांबूस बाईलाची आहे बघ. तांबूस बाईलाची? त्याला काय झालं रे? अरे 4 दिवस झालं. पाठीमागचा उजवा पाय जरा लंगडल्यासारखा वाटलाय. मागच्या वर्षीच घेतलो या. का आम्हाला लय फाकडे आहे. आपल्या ताकदीनं दुसऱ्याला बी वडून नेतोय त्यो. लय गुणाचा बैल मिळाला. पण काळजी लागली. काय पायाला लागलंय त्याच्या समजणं झालंय. काय वाईट नाही गे. खाडाबिडा लागला असेल. वस्तीव गेल्यावर दाखव. बघूया. नाही तर कारखान्यावर डॉक्टर येतो ना त्याला जाऊ. काय काळजी करायचं कारण नाही. बापूरामच्या बोलण्यानं नारूला जरा हायसं वाटलं. हां, तू म्हणतो तसंच करू. तुझ्यामुळं जरा जीवाचा घोर कमी झाला बघ. बघूया चल काय करायचं ते. तुझी भजी खायची हौस पुरी करूया. नाही तर भाज्यासाठी तुझी तळमळ न ग. नारूच्या बोलण्यावर दोघंही हसायला लागले. बोलता बोलता ते चहाच्या टपरीजवळ कधी आले त्यांना समजलंच नाही. दोघांनी भजी मागवली. आता निवांत भजी खाऊन चहा मारून गाडीच्या अड्ड्यावर जायचं असं ठरवून ते उभे राहिले. एवढ्यात एकच धावपळ उडाली. आग लागली, आग लागली अशी सगळ्या कारखानाभर आरोळी उठली. बापूराम आणि नारूच्या पोटात धस्स झालं. त्यांनी पाहिलं वस्तीवरूनच धुराचे लोट उठायला लागले होते. बापूरामला राधाबाई तसंच बाळ दिसायला लागलं. त्याच्या पायातली ताकदच गेली. त्याचा जीव गदगदून आला. नारूला मिठी मारून तो तिथंच हमसून हमसून रडायला लागला. नारूनं तशा अवस्थेतही त्याला समजावलं. दोघेही जीवाच्या आकांतानं वस्तीकडे पळत सुटले. वाटेतले खाचखळगे दगडधोंडे याचंही त्यांना भान राहिलं नाही. सगळीकडे धावपळ गोंधळ एकसारखा चालू झाला होता. धुराचं आभाळ तयार झालं होतं. कोण कुठे काही कळत नव्हतं. कारखान्याचा भोंगा संकटाची सूचना देण्यासाठी मोठ्यांदा आवाज करत होता. त्या कर्कश भोंग्याच्या आवाजानं वातावरण अधिकच भयावह झालं. कारखान्याच्या अग्निशमनच्या गाड्या वस्तीकडे जोरात पळायला लागल्या. आग लवकर आटोक्यात आणण्यासाठी त्यांचे जोरात प्रयत्न सुरू होते. बापूरामला सगळे जगाचा विसर पडला होता. राधाबाई लाडकं बाळ याशिवाय त्याला काहीही दिसतच नव्हतं. कुठून धावतोय, कसा धावतोय, कुठनं पळायला बळ आलंय काहीही त्याला समजत नव्हतं. बेभान होऊन जीवाच्या आकांतानं तो पळत सुटला होता. त्याच्याबरोबर पळणारा नारू आपल्या बायकोबरोबर नारूच्या बाळाची काळजी करत बापूरामबरोबर पळत होता. वस्तीवर फक्त धुराचा काळोख पसरलेला होता. समोर कुठल्याही झोपड्या दिसत नव्हत्या. कोण कुठे आहे काहीही दिसत नव्हतं. वाचवायचं कसं आणि कुणाला वाचवायचं हेच कळत नव्हतं. कारखान्यानं आग विझवण्याच्या गाड्या तातडीनं आणल्यानं आग लवकर आटोक्यात आली. सगळीकडे झोपड्यांच्या राखेचे ढीग दिसत होते. अर्धवट जळलेल्या अवस्थेत असलेल्या त्या झोपड्यातनं कुणीही दिसत नव्हतं. एवढ्यात कारखान्याच्या स्पीकर लावलेल्या गाडीतनं सगळ्यांना सूचना देण्यात आली. साखर गोडाऊनमध्ये झोपडीतल्या लोकांना ठेवण्यात आलंय. तिथे जाऊन त्यांच्या सुखरूपतेची सूचना कारखान्याकडे द्या. दवाखान्यासकट सर्व प्रकारची मदत केंद्रात सुरू केलेली आहे. सगळ्यांनी या मदत केंद्रात जाऊन आपल्या अडचणी सांगा. कुणीही मदतीपासून वंचित राहणार नाही. कारखान्यानं दाखवलेल्या या माणुसकीनं सगळ्यांना मोठा आधार मिळत होता. पण जो तो आपापल्या माणसांना शोधण्यासाठी धडपडत होता. नारूनं मात्र बापूरामला बाजूला सोडलं नाही. बापूरामचा जीव टांगणीला लागला होता. त्याची अवस्था नारूला बघवत नव्हती. बापूरामला धीर देत तो आपल्या बायकोचा शोध घेत होता. दोघांनाही या प्रसंगात एकमेकांची मदत होत होती. मैत्रीचं एक वेगळं नातं अशा कठीण प्रसंगातनं दिसून येत होतं. केव्हा एकदा साखर गोडाऊनजवळ जाऊन पोचतो असं त्यांना झालं होतं. तसं अंतर जवळ होतं पण आपण कितीतरी मैल चालतोय असं त्यांना वाटत होतं. वाट काही केल्या संपत नाही असं त्यांना मनातल्या काळजीमुळे वाटत होतं. आता दोघेही गोडाऊनजवळ आले. आत मुलांच्या रडायचा आवाज येत होता. बायकांची तर रडून आरडाओरडा करून घालमेल होत होती. प्रत्येकजण आपलं माणूस कुठे दिसतंय यासाठी चोहीकडे नजर फिरवून शोधाशोध करताना दिसत होते. धनी, कोपऱ्यातनं कोणीतरी जोरात ओरडलं. दोघांनी एकदम तिकडे बघितलं. राधाबाई गुणा एकाच ठिकाणी बसल्या होत्या. दोघींचेही रडून रडून डोळे सुजले होते.
त्यांचं सर्वांग कापत होतं. बापूराम नारू गर्दीतनं वाट काढत तिथे पोहोचले. दोघींसह बाळ सुखरूप आहे हे बघून नारूचा बापूचा जीव भांड्यात पडला. आता चौघांच्याही डोळ्यातनं पाण्याच्या धारा लागल्या होत्या. ते देवाचे सारखे आभार मानत होते. काय झालं, कसं झालं, आग लागली कशी हे सांगायलाही त्यांना अवघड वाटत होतं. भीतीनं त्यांच्या तोंडातून शब्द बाहेर पडत नव्हता. सगळ्यांच्या डोळ्यातनं अश्रू बाहेर येत होते. त्या अश्रूत सुखरूप राहिल्याचा आनंद होता. बापूराम देवाचे सारखे आभार मानत होता. एक वेगळं समाधान त्याच्या मनाला मिळालं होतं. ऊस तोडणी हंगाम संपेपर्यंत भीतीचं एक सावट सगळ्या ऊस तोडणी टोळीच्या वस्तीवरच होतं. कारखान्यानं झोपड्या पुन्हा उभा करण्यासह कपडे लत्ते धान्य सगळ्याचा पुरवठा केला. जीवितहानी मात्र कुठलीही झालेली नव्हती. आगीची घटना दिवसा झाली असल्यामुळे सगळ्यांनी झोपड्यातनं पळ काढून बाहेर धाव घेतली होती. कारखान्यावर बैलगाड्या होत्या त्यामुळे त्यात आगीत जनावरं काही सापडली नाहीत. फक्त संसाराचं सगळं साहित्य मात्र त्या आगीत जळालं होतं. पण कारखाना दानशूर लोक यांनी मदतीचा हात दिला त्यामुळे या टोळीकरांना सावरायला चांगली मदत झाली. भीतीचं वातावरण मात्र कायम होतं. अगदी सुन्न मनानं हंगाम संपल्यानंतर सगळे तिथून बाहेर पडले. पहिल्यांदाच असा प्रकार घडला होता. नारूनं बापूरामला खूप धीर दिला होता. त्या घटनेचा धक्का मात्र बापूरामच्या मनावर अजूनही तसाच होता. आपली राधाबाई बाळ झोपडीत होतं. काही अनर्थ घडला असता तर हीच भीती त्याला सतावत राहिली. घटना घडून सगळं काही सुखरूप असतानाही अनेक वेळा बापूराम झोपेतनं दचकून उठत होता. तरीही पुढच्या हंगामात त्याला टोळीत येणं गरजेचं होतं. पाऊस पाणी चांगला झाला नव्हता आणि कर्जाची फेड ऊस तोडणी टोळीत राहिल्याशिवाय होणार नव्हती. भीतीचं ओझं घेऊन तो गावाकडे परत आला. बघता बघता दिवस संपत गेले. नवीन हंगाम जवळ आला. कारखान्याची धुरांडी पेटायची वेळ जवळ आली. बापूराम विचार करत होता, दिवस कसे भुरकन निघून जात आहेत. बाबा जाऊन किती वर्ष झाली. ऊसतोड टोळीत माझीही वर्ष निघून जात आहेत. या हंगामात मात्र आप्पा सावकाराचं जवळपास सगळं कर्ज फेडायचा असा विचार त्यांनी केला होता. आता डोक्यावर काही ठेवून घ्यायचं नाही. आज नारू मुक्कामाला घेऊन येतो म्हणाला होता. सकाळी लवकर शेताची कामं आटोपून बापूराम घरी आला. मुकादमाकडनं किती पैशाची उचल करावी याच विचारात बापूराम होता. अजून तसं 2 महिने अवकाश असला तरी मुकादम सगळ्यांना आगाऊ पैसे देऊन टोळीचे लोक तयार करून ठेवत असे. कारखान्याकडे त्याला तशी टोळ्यांची नोंद करून तो त्यांच्याशी करार करत असे. नारूला यायला खूप उशीर झाल्यामुळं बापूराम अस्वस्थपणे इकडे तिकडे फिरत राहिला. घराच्या बाहेर उभं राहून तो चोहीकडे बघत होता. त्याला पैशाची गरज होती. मनात सगळे हिशोब तयार करून ठेवले होते. दुपार टळून गेली. नारू एकटाच येताना दिसला. बापूरामच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. मुकादम कसा नाही आला. अनेक शंका त्याच्या मनात यायला लागल्या. अरे नारू एकटाच आला. मुकादम कुठे? तो नाही येणार. यंदा टोळी नाही करत म्हणला त्यो. का काय झालं? आम्ही कामात कुठं हायगाई करतो का? अरे होय, पर ऊस तोडणी मशीन आता कारखान्यावरती आल्या त्यामुळे त्यासनी टोळीची गरज नाही असं मुकादम म्हणला. नारूचे पुढचे शब्द बापूरामला ऐकायला आलेच नाहीत. त्याच्या हातापायातली ताकदच गेली होती. जवळच्या दगडावर तो धपकन बसला. घरच्या खर्चाची चिंता आणि कर्जाचं वाढत चाललेलं ओझं जसं त्याच्या डोळ्यांसमोर आलं तसा त्याचा जीव आतल्या आत घुसमटत चालला. हळूहळू सगळं जग विसरून स्वतःच्या विचारांच्या अंधारात खोल खोल बापूराम बुडत चालला होता. आता जणू काही बापूरामच्या डोक्यावरचं आभाळच फाटलं होतं. या फाटलेल्या आभाळातून कोसळणारा काळोख हळूहळू वाढत चाललेला होता. श्रोते हो, ही होती प्राध्यापक रसूल सोलापुरे यांची कादंबरी फाटलेलं आभाळ. कादंबरी कशी वाटली हे कमेंटमध्ये जरूर कळवा. कादंबरी मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा. सर्वांना चॅनल सबस्क्राईब करायची माझ्या वतीनं विनंती करा. पुन्हा भेटूयात वेगळ्या कादंबरीसह. तोपर्यंत नमस्कार मित्र.